जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 4 दिवसापासून उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी दडपशाहीच्या माध्यमातून आंदोलन मोडीत काढण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला। ही घटना लोकशाहीला काळीमा फासणारी असून या घटनेचा निषेध करीत खामगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदनात म्हटले आहे की गेल्या 4 दिवसापासून उपोषण सुरू होतं। या उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असताना सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा कोणत्याही जबाबदार मंत्र्यांनी या आंदोलनाला साधी भेट सुद्धा दिली नाही आणि या आंदोलनाची दखल सुद्धा घेतली नाही। त्यामुळे या ठिकाणी उपोषणास बसलेले उपोषणकर्त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत होती, तरी सुद्धा प्रशासन व शासनाने याची दखल घेतली नाही। म्हणून आंदोलनकर्त्यांनी मनोमन निर्धार केला की जोपर्यंत शासन प्रशासन दखल घेत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवू। शांततेच्या मार्गाने कायदेशीररित्या आंदोलन सुरू होते। आंदोलनाचा वाढता पाठिंबा पाहून शासन प्रशासन हादरले, परंतु त्याची दखलही उलट पद्धतीने घेऊन शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाप्रसंगी उपस्थित सर्व समाज बांधवांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला। हा लाठीचार्ज जणू काही सदर आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न उघडपणे दिसत होता। अगदी शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू असताना पोलिसांनी अचानकपणे लाठीचार्ज करणे हे कितपत योग्य आहे? तसेच हेल्मेट घालून तयारीनिशी आलेल्या पोलिसांचा नेमका उद्देश काय? या एक नाही तर अनेक प्रश्न या घडलेल्या घटनेवरून निर्माण होत आहेत। लाठीचार्ज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीररित्या कठोरात कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी सुद्धा आंदोलनकर्ते करीत आहेत। जर आमच्या या न्यायिक व रास्त मागण्यांचा विचार शासनाने केला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन करू। जर या आंदोलनाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडल्यास त्याला शासन जबाबदार राहील असे नमूद करण्यात आले आहे। यावेळी सकल मराठा समाज खामगाव तसेच शहरातील विविध सामाजिक राजकीय संघटनांमध्ये पदाधिकारी असलेले सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते। जालना जिल्ह्यातील अंतरवली सारटी गावात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकरता मराठा समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने अतिशय कायदेशीररित्या आंदोलन करीत असताना अचानक त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासनाचा बळाचा वापर करून त्या ठिकाणी त्या आंदोलकावर लाठीचार्ज करण्यात आला। त्या लाठीचार्जमध्ये लहान मुलं, महिला आणि वृद्ध आणि काही युवक मोठ्या प्रमाणात जखमी झाले। अचानक येऊन असा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि अतिशय शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलनाला चिरडून टाकण्यासाठी दडपशाहीचा वापर करत आता अस्तित्वात असलेल्या या सरकारनं दडपशाहीचा वापर केलेला आहे आणि आमच्या भावना, संपूर्ण सकल मराठा समाजाच्या भावना त्यांनी दुखावलेल्या आहे। त्यांच्या या वागण्यानं निश्चितच लोकशाहीच्या मूल्यांना काळीमा फासण्याचं कृत्य केलेलं आहे। खरं तर तुम्ही जर बघितलं तर 58 मोर्चे झाले। या प्रत्येक मोर्चामध्ये अतिशय शांततेनं आंदोलन, मोठ्या प्रमाणात आंदोलन केले, पण कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार मराठा समाजाच्या आंदोलनात आजही घडलेला नाही आणि यापुढेही घडणार नाही। परंतु अशा पद्धतीनं जर आम्हाला दडपशाहीचा वापर करून जर आम्हाला आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असतील, आमच्या हक्काचं आरक्षणाचं जर मागण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तुम्ही जर ते देत नसाल आणि देण्यात असमर्थ असाल आणि आमच्यावर असा दडपशाहीचा वापर करत असाल तर आम्ही तो हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आम्ही आता या शांततेच्या मार्गाने आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन देत आहे की त्या आंदोलनातील आंदोलकावरचे गुन्हे दाखल केलेले आहेत ते वापस घ्यावे आणि ज्यांनी लाठीचार्ज केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांना निलंबित करावं, अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। आमच्या जर या शांततेच्या मागणीला जर त्यांनी भावनापूर्ण किंवा त्याला सन्मान केला नाही किंवा आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही याच्यापुढे आणखीन तीव्र आंदोलन करू आणि याचा सर्वस्वी जबाबदार शासन आणि सरकार राहील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। जय जिजाऊ। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।